मी ॲज अ डेंटिस्ट म्हणून आता पॉडकास्ट करते. सो पहिला प्रश्न हाच आहे की IT प्रोफेशन सोडून कोच का व्हावं? आयुष्याचं ध्येय असं म्हणायला हरकत. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे असतं काय? तुम्ही जे विचार करता तेच तुमच्या आयुष्यात खरे होतात. हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. होपोनोपोनोची प्रॅक्टिस कशी करायची? तुमच्या मनातल्या नकारात्मक भावना काढून टाकतो बाहेर. मला तो गिल्ट येतो, मी माझ्यासाठी कसा वेळ काढू शकते? एवढं कसं सेल्फ सेंटर्ड असू शकतात? नमस्कार, मी डॉक्टर राधिका सर्जन तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आमच्या या नव्या कोऱ्या पॉडकास्ट शो मध्ये, ज्याचं नाव आहे गप्पांच्या गावात. मनी मॅनिफेस्टेशन या विषयावरचे युट्यूबवरचे बरेच व्हिडिओ अवेलेबल आहेत. ते करून करून दमला असाल आणि तरीही काही होत नाहीये, कुठेतरी गणतंय, आणि त्याच्याबद्दल जर एक छान रामबाण उपाय किंवा सुरुवात तुम्हाला मॅनिफेस्टेशनची करायची असेल तर त्यासाठी हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघायचा आहे. या पॉडकास्टमध्ये गायडन्स करण्यासाठी लाभलेले आहेत माधुरी बोंद्रे मॅम. मॅम, तुम्हाला हे कॉन्व्हर्सेशन सुरू करण्याआधी, म्हणजे मी जेव्हा तुम्हाला फोन केला आणि मग नंतर मी तुमची माहिती बघितली, पहिला मला प्रश्न, कारण माझा हा चेंज आहे, मी ॲज अ डेंटिस्ट म्हणून आता पॉडकास्ट करते. सो पहिला प्रश्न हाच आहे की IT प्रोफेशन सोडून कोच का व्हावं असं वाटलं? ओके. IT प्रोफेशन सोडून कोच व्हावं असं वाटणं म्हणजे मी शोधत होते मला काय पाहिजे माझ्या आयुष्यात, मी कशासाठी बनले, किंवा मला काय येतंय खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकतंय ह्याच्या शोधात मी आधीपासूनच होते. रादर मी जेव्हा IT मध्ये जॉबला लागले तेव्हापासून होते की असं बसले आणि मी त्याच्यात रमले, असं मी काय करू शकते, म्हणजे पॅशन म्हणू शकते किंवा आयुष्याचं ध्येय असं म्हणायला हरकत नाही. तर माझ्यात नक्की काय चांगलं आहे हे शोधत होते. आणि त्या ह्याच्यामध्ये सर्कमस्टन्सेस असे येत गेले की त्यातून मी इंट्रोड्यूस झाले मेडिटेशनला. माझे बाबा गेले, त्याच्यानंतर मला मुलगी झाली, जे चांगलं होतं, पण मला अँझायटी होती थोडीशी, म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स वगैरे थोडंसं होतं. मग त्यातून बाहेर पडण्यासाठी, आणि बीपी चालू झालं होतं मग प्रेग्नन्सीमध्ये, आणि मग ते बंद झालं नाही, 2 वर्ष गोळ्या चालू होत्या. सो त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करावं, तर एका डॉक्टरनीच असं सजेस्ट केलं की मेडिटेशन कर म्हणून. तर मी ते सिरियस घेतलं आणि करायला लागले. मग मी स्ट्रेट 6 months केलं आणि मग गोळी बंद झाली, पण एकही दिवस चुकवला नव्हता मी मेडिटेशनचा. मग अल्टिमेटली मला चेंज दिसायला लागला माझ्यामध्ये, 360 चेंज, म्हणजे नेव्हर बिफोर. मी कधी अशी नव्हतेच, खूप भित्री, कुठे जाऊन बोलणार नाही, पब्लिक स्पीकिंग तर दूरपर्यंत नव्हतं आणि काहीच नव्हतं, वाटत नाही तुमच्याकडे. हो, पण असं काही नव्हतं, कारण मनातनं भीती असायची, प्रत्येक गोष्टीची इच्छा असायची, पण ते होऊ शकायचं नाही कारण आतून घाबरायचे. मग हे सगळं झाल्यावर पुढे अजून मी 3 वर्ष वगैरे मेडिटेशन कंटिन्युअस 2-2 तास वगैरे केलं, आणि त्यात खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन झालं माझ्यामध्ये, स्वतःमध्ये. सो मला अब्रॉड जायची इच्छा होती पहिले. माझ्या नवऱ्याला एवढा काही फार इंटरेस्ट नाहीये त्याच्यामध्ये, म्हणून मग मी म्हटलं, तो म्हणला की तुला जायचं असेल तर तू ट्राय करू शकतेस. सो मी 2022 एंडला वगैरे जॉब सोडला आणि मी दुबईला गेले. मला जायचं होतं म्हणून. तो माझा पहिला कॉन्फिडंट डिसिजन, जो माझ्या मुलीला घेऊन मी गेले होते. माझा नवरा अक्षय याला होता, युरोपला जाणार होता त्याच्या ऑफिस थ्रू. सो तो तिकडे आणि मी दुबईला, असं हे झाला होता. सो दॅट वॉज अ कॉन्फिडंट डिसिजन, आणि माझ्या बळावर मी घेतलेला असं. सो तिथे मला समजायला लागलं काहीतरी शिफ्ट झालंय, कारण एवढा मोठा डिसिजन मी घेतलाय असं झालं. त्यानंतर म्हणजे माझ्या आईला घेऊन गेले वरून मी, जुईला, म्हणजे माझ्या मुलीला 3.5 वर्षाची होती, तिलाही बघायला असं हे, आणि माझा भाऊ तिकडे, त्यामुळे बोथ वेज हे वर्कआउट झालं. मग तिथे गेल्यावर जॉब शोधायचा आहे, मग जॉब शोधताना वेळ होता, आणि तोपर्यंत मग मेडिटेशनमुळे ट्रान्सफॉर्मेशन होतं. आणि मला काय येतंय ह्या विषयांमध्ये, मी शिकले होते की लॉ ऑफ अट्रॅक्शन लॉजिकल आहे, सबकॉन्शियस माइंड प्रोग्रामिंग ह्याला काहीतरी सायन्स आहे, आणि ते माझ्या आयुष्यात गेले 15 वर्ष ऑटोमॅटिकली घडतंय. हे मला समजत होतं, आणि त्याचं लॉजिक किंवा सायन्स मला तेव्हा कळायला लागलं होतं. मग मला मेंटर मिळाले होते, आणि त्यांनी ते सुद्धा म्हणत होते की तुम्ही कोचिंग स्टार्ट करू शकता. सो दुबईमध्ये वेळ होता म्हणून मी कोचिंग स्टार्ट केलं, आणि म्हणजे पहिलं पुस्तक लिहिलं, रादर पहिलं माझं. आधी पुस्तकाचं नाव आपल्या व्ह्युअर्सला सांगा. द न्यू यू विदिन यू असं आहे, म्हणजे ते त्याचाच अर्थ तो होय की माझ्यातली नवीन मी मला मिळालेत. सो ते मला डाउनलोड झालेलंच नाव, की मेडिटेशन मध्ये सुचलेलं नाव असं म्हणायचंय मला,
की माझ्यातली नवीन मी म्हणून मी ते नाव हे केलं आणि ते मी रिलीज केलं ऑनलाईन अमेझॉनवर. आणि त्यानंतर त्याचे कोर्सेस चालू केले आणि ते खूप चांगल्या पद्धतीने चालायला लागले दुबईमध्येच. आणि मग असं झालं की जॉब सुद्धा मिळाला मला, कारण मॅनिफेस्टेशनच करत होते सगळ्याची, मग जॉबही मिळाला. पण नंतर असं झालं की मला मजा येते कोचिंग करण्यात आणि मी जॉब का करतेय. आणि मग सगळे म्हणतात जॉब कर म्हणून मी जॉब करत होते. हे मला अल्टिमेटली समजायला लागलं की तुम्ही म्हणताय म्हणून मी जॉब करते, असं माझं सगळ्यांना म्हणणं सुरू झालं नंतर. आणि मग वन फाईन डे 6 महिन्यानंतर आम्ही ठरवलंच होतं की आयदर मी पुण्यात येणार किंवा तो दुबईत येणार. ते दुबईत येणं काही पॉसिबल नव्हतं, फॅमिली तिकडे शिफ्ट होणं, त्यापेक्षा पुणे बरं म्हणून आम्ही पुण्यातच आले वापस. आणि मग फुल टाइम कोचिंग स्टार्ट करणार ह्या हेतूनेच पुण्यात आले. मग तुम्ही IT स्विच सोडून दिला जॉब तिकडचा. तिथूनही इथे येताना माझ्याकडे अपॉर्च्युनिटी होती तिथलं काम इथे करायची. पण देन इथे आल्यावर मला समजलं 4-5 गोष्टी एकत्र करण्यात काहीच नीट होत नाही. सो मला कोचिंग चांगलं जमतंय, त्यात मला मार्केटिंग मेंटर मिळाले. सो त्याच्यात एक बूस्ट मिळाला की बिझनेस हा वाढवू शकतो, ह्याचा बिझनेसही होऊ शकतो आणि तो वाढूही शकतो, कारण ट्रान्सफॉर्मेशनच काम आहे. सो ते मेंटर मिळाले, त्याच्यामुळे चांगलंच झालं. मग त्यांच्याकडे मी ऍडव्हर्टाईज कशी करायची, फेसबुक ऍड्स, युट्यूब ऍड्स किंवा इंस्टाग्रामचं रील्स वगैरे सगळं पूर्ण मला डिटेलमध्ये शिकायला मिळालं. आणि मी ऍड रन करायला लागले तर वीकली 100+ लोक यायला पण लागली. सो स्टार्टेड अर्निंग विथ दॅट. म्हणजे आधी होतेच 2023 पासून, म्हणजे ऑर्गॅनिकली चालूच होतं, पण ते वाढीस लागलं ऍडव्हर्टाईजमुळे, म्हणजे जास्त पसरायला लागलं सगळीकडे. आणि मग तिथून माझ्याच आयुष्यामध्ये एवढा मोठा बदल झालाय आणि मी लोकांच्या मध्ये पण बदल घडवू शकते मला तिथे दिसत होतं. सो मी फुल टाइम मग कोचिंग मध्येच आले. आणि मग मेंटर महत्वाचे, त्यांनी खूप मोठं मोटिवेशन, म्हणजे रोज सकाळी 9 वाजता ते लाईव्ह असतात आणि त्यांनी अशी एम्स दिलेली आहेत की एका पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ मनी तुम्ही जेव्हा कमवता त्यानंतर अवॉर्ड देणार कोचिंग इंडस्ट्री मधल्या लोकांना. सगळे कोचेस असतात वेगवेगळ्या प्रकारचे, भरपूर कोचिंगचे प्रकार आहेत तिथे. तर मला माझं ट्रान्सफॉर्मेशन मेडिटेशन मधून आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन लाईफ कोचिंग म्हणून मी ते स्टार्ट केलं. आणि देन ही टोल्ड मी लाईक सगळ्यांना पैसा, म्हणजे मार्केटमध्ये जे चालू आहे ते सुरू करायचं असतं. सो पैसे पाहिजेत लोक. सो स्टार्ट मनी यस निश 10x मनी मॅनिफेस्टेशन. सो मी पैशामध्ये आले आणि त्यानंतर जे काही वाढलं ते जबरदस्तच, म्हणजे माझेही वाढले आणि लोकांचेही वाढायला लागले माझ्याकडे येऊन. सो डबल ट्रिपल असं म्हणायला हरकत नाही. आणि सो माझे कोर्सेस जे आहेत इथे 100% मनी बॅक गॅरंटी आणि रिझल्ट गॅरंटीड. यानंतरच मग तुम्हाला युनिकॉर्न अवॉर्ड मिळाला. हो. अच्छा. आता तुम्ही लॉ ऑफ अट्रॅक्शन कोच आहात, तर सगळ्यात आधी लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे असतं काय? ओके, तर तुम्ही जे विचार करता तेच तुमच्या आयुष्यात खरे होतात, हे लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे. फिजिक्स मध्ये म्हणायचं झालं तर एनर्जी तयार करता येत नाही, डिस्ट्रॉय करता येत नाही, एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये जाते. एनर्जी आपली कुठे आहे तर आपल्या आत्म्यात आहे. सो युनिव्हर्स म्हणजे ब्रह्मांड, अहम ब्रह्मास्मी असं आपल्या उपनिषदांमध्ये पण लिहिलेलं आहे. सो अहम ब्रह्मास्मी म्हणजे आय एम द युनिव्हर्स, मीच युनिव्हर्स आहे असं आपल्या उपनिषदांमध्ये कधीच लिहून ठेवलंय. मी म्हणजे आपण सगळी माणसं युनिव्हर्स आहोत. ते युनिव्हर्स कसं, तर आत्मा एक आहे, त्याच्यातली एनर्जी फक्त आपण वेगवेगळ्या पद्धतीने वापरतो, म्हणून आपण वेगवेगळी माणसं, पण आपण कुठेतरी एकमेकांना कनेक्टेड आहोत. सो जेव्हा हा वननेस आपल्याला समजायला लागतो तेव्हा आपल्यात प्रगती व्हायला लागते. म्हणजे आपण दुसऱ्याला माझ्यापेक्षा वेगळं आहे असं समजणं बंद करतो दुसऱ्या माणसाला, तेव्हा आपली प्रगती व्हायला लागते आपोआप, आणि समोरच्याची तर होतेच होते. आणि मग जेव्हा आपण मागे राहतो तेव्हा ह्यानी असं केलं आणि त्यांनी तसं केलं, किंवा ह्याला जास्त मिळतात माझ्यापेक्षा आणि मला त्याच्यापेक्षा कमी मिळतात, या गोष्टीमुळेच आपण मागे असतो सगळ्या गोष्टींमध्ये. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे मनात विचार करणे, विचार, विश्वास, कृती, ह्या 3 गोष्टी आहेत. एनर्जी, व्हायब्रेशन आणि फ्रिक्वेन्सी, ह्या 3 गोष्टी आहेत. ह्या 6 गोष्टींवर लॉ ऑफ अट्रॅक्शन ठरतं आणि ते आपल्या आयुष्यात काम करतं. एनर्जी म्हणजे मी जे बोलतीये ते, व्हायब्रेशन म्हणजे शब्द असतात आपले, आपण बोलतो, मनातल्या मनात बोलतो, दुसऱ्यांशी बोलतो, कम्युनिकेट करतो, सगळ्या प्रकारे असतात व्हायब्रेशन. आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे FM रेडिओचं जसं ट्यून इन केलं चॅनल की त्या चॅनलमध्ये जे असेल ते चालू होतं, तसं आपल्याला जे पाहिजे त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आपली पोचली की आपल्याला जे हवं ते मिळतं. म्हणजे ती मोजता येत नाही, पण येस एनर्जी प्रमाणे ते होऊ शकतं. म्हणजे त्यानंतर आहे विचार, विश्वास, कृती, त्याच्याबरोबर हे पण लागतं की काय हवंय ते विचारांमध्ये पहिलं यायला लागतं.
त्याच्यावर विश्वास ठेवायला लागतो आणि त्याच्यावर कृती करायला लागते, तेव्हा गोष्टी आयुष्यात खऱ्या होतात. सो बिंग हार्डवर्क करण्याच्या पेक्षा सुद्धा तुम्ही जर विचारच स्ट्रॉंग केला तर समोरून मार्ग आपोआप मिळतात. हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा कॉन्सेप्ट आहे. आता त्याच्यामध्ये अजून डीप मध्ये जायचं झालं तर आस्क म्हणजे तुम्ही मनामध्ये विचार केला, विश्वास ठेवला त्याच्यावर, जे विचार केला त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणजे समजा मला कार घ्यायची आहे तर त्याच्यावर मी विचार केला की मला हवी आहे कार, मग त्याच्यावर विश्वास ठेवला की मी घेऊ शकते. फिलिंग आली मला त्याची की माझ्याकडे आहे कार ह्याची भावना असणं, मनापासून एखादी भावना असते ना तशी ती कार बद्दलची असणं, मला पाहिजे माझ्याकडे. त्यानंतर विश्वास, कृती, त्याच्यावर कृती करणं, ते मिळवण्यासाठी काहीतरी कृती करणं आणि त्यानंतर आपल्याला ती मिळते. अशी ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस असते. आणि कोणत्याही गोष्टींमध्ये ह्या प्रोसेसमध्ये आपण गेलो आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह विचार नाही आणला की आपोआप त्या गोष्टी मिळून जातात. निगेटिव्ह विचार याचा अर्थ लॉजिकल थिंकिंग, की आता मला परीक्षा किंवा गव्हर्नमेंट एक्झाम पास करायची आहे, मी कसं करणार, मला जमेल का, एक्झामचे क्वेश्चन्सच कठीण असतात. त्याच्या आधीच्या चर्चा ह्या असतात, गव्हर्नमेंट एक्झाम पास करणं खूप कठीण आहे, इव्हन CA सुद्धा 1% लोक पास होतात. या चर्चेमध्येच लोक अर्धे निगेटिव्ह होऊन जातात. काय करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे चर्चा न करता. ते करायचं सोडून चर्चा खूप होते या गोष्टींची आणि त्यामुळे पास होत, म्हणजे जे मिळायला पाहिजे ते त्यामुळे मिळत. जर आपण मनापासून इच्छा ठेवली आणि अभ्यास केला तर परीक्षेचे प्रश्न पण बदलतात तुमच्या एनर्जी सारखं. म्हणजे असं होतं खरोखर, कारण युनिव्हर्स हे ते आहे की तुम्ही जर खूप निर्मळ मनाचे असाल, कुठच्याही गोष्टीमध्ये काहीही वेगळा विचार करत नाहीये आणि मनापासून अभ्यास करतायत, तर तुम्ही जो अभ्यास केला तोच तुमच्या परीक्षेत येतो आणि तुम्ही ते लिहून पास होता. असं सुद्धा होतं. सो असं घडलेलं सुद्धा आहे. सो माझ्याही बाबतीत घडलेलं आहे बऱ्याचदा असं हे, पण तेव्हा मला ते कळत नव्हतं की हे मी असं हे केलेलं आहे, मॅनिफेस्ट केलेलं आहे. पण इतकं सोपं आहे आयुष्य जगणं. तर त्याच्यापासून मला असं झालं की केवढं सोपं आयुष्य आहे. आणि मला BP आलं होतं का, तर माझे विचारच मला खात होते की अति विचार सगळे, बाकी काही नाही, मनातल्या मनात बॅकग्राऊंडला केलेले विचार आणि त्याचा परिणाम म्हणजे माझ्या शरीरावर, ज्याच्यावर गोळ्या घेत होते. ब्लड प्रेशर हे तुम्ही रिव्हर्स केलं? हो, रिव्हर्स केलं. म्हणजे सगळ्या व्ह्युअर्सनी खरंच हे बघायला पाहिजे, करायला पाहिजे. ब्लड प्रेशर रिव्हर्स होतो हे सगळ्यात मोठा शोध लागलाय आता की लॉ ऑफ अट्रॅक्शन ब्लड प्रेशर रिव्हर्स होतो. कारण मी पण सांगते तर विश्वास बसत नाही, गोळी सुरू झाली की ती सुरूच होते. हा ना, अलोपॅथीच्या प्रमाणे गोळी सुरू झाली की सुरूच होते. कारण जर तुमचे पॅरामीटर्स कमी येतच नाहीयेत, नंबर्स बेसिकली बीपीचे, तर ते बंद करायला सांगूच शकत नाहीत ना. आणि जेव्हा बॉडी, माइंड, सोल हे काम होतं, जे माझं झालं होतं, त्यामुळे 80-120च्या पुढे आकडा जातच नाहीये हे दिसायला लागलं डॉक्टरना. मग ते कसे सांगतील की गोळी चालू ठेवा, त्यांना सांगावं लागलं की बंद करा. असं आहे. आणि स्ट्रेस, आता मला स्ट्रेस आलेला सुद्धा कळतो. बीपी वाढलेलं म्हणजे समजा कधीतरी असं होऊच शकतं की स्ट्रेस येतोय, कारण माणसं आहोत आपण. पण मी असंही करून दाखवलंय एका डॉक्टरना की मला 15 मिनिटं द्या, हे आकडे खाली येतील, आणि ते झालेत. अरे बापरे. 80-120 वर आणलेत तुम्ही. सो म्हणजे 120च्या पुढे गेले होते, 140 आणि 90 का 100 होत. पण मग आता ह्याची प्रॅक्टिस कशी करायची? नाही, ते बरंच मोठा आहे विषय. ते आता मी सांगितलं माझं कमी झालं, पण माझी 3.5 वर्षाचं मेडिटेशन आहे, त्याच्याने कमी झालंय. सो असंच ऐकून कोणीतरी काहीतरी करण्यात काही पॉइंट नसतो, कारण त्याच्यामध्ये खूप मागे असतात डिटेल्स, असं मला म्हणायचंय. सो प्रॅक्टिस करायची कशी, ह्याच्यासाठी सुरुवात करायची. हो. मग ते कसं करायचं? आता मेनच सुरुवात इथे आहे की लॉजिकल थिंकिंग आपलं असतं, म्हणजे लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन हा विषय असतो. तर त्यामध्ये निगेटिव्ह विचार जास्त येतात. सो पहिला विषय आहे की निगेटिव्हिटी काढून टाकणे. म्हणजे निगेटिव्ह विचारांपेक्षा सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये हे कसं करणार, ते कसं करणार, ह्या प्रश्नांच्या ऐवजी होपोनोपोनो करायचं. अच्छा. होपोनोपोनोचा अर्थ आहे आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. ही 4 वाक्य. याचा अर्थ आहे मेकिंग थिंग्स राईट. ओके. आज आपल्यातली आपल्या आजूबाजूची निगेटिव्ह एनर्जी कमी करून टाकतं. हे असं हे टेक्निक आहे. आता ह्यावरच खूप लोकांना रिझल्ट येतात. खरं ऐकतात सगळे, करत कोणच नाही. त्याच्यामुळे कळत नाही की काय. कंटिन्युअस करून बघा, जबरदस्त आयुष्य बदलतं आपलं. फक्त बॅक ऑफ द माइंड विचार करतो, त्याच्याऐवजी हे रिप्लेस करायचं. विचारांच्या ऐवजी हे बोलत राहायचं कंटिन्युअसली, मनातल्या मनात.
त्यामुळे आपण जिथे जातो ती कामं आपल्याला हव्या त्यावेळी हवी तशी घडतात. लोक आपल्यासाठी मोल्ड होतात. एनर्जी ट्रान्सफॉर्म असं म्हणतात, एनर्जी ट्रान्सफर करतो आपण पॉझिटिव्ह वाली, त्यामुळे त्या गोष्टी घडतात. तर मला कसं होतं, कोणी दुसऱ्या माणसाने चांगलं वागावं असं जरी वाटत असलं तरी ह्याचा उपयोग होतो. हेल्थमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी त्याचा उपयोग होतो. म्हणजे हे 4 वाक्य म्हटल्यावर दुखणं सुद्धा बंद होतं. नात्यांमध्ये सुद्धा सगळं सॉर्ट होतं. पैसा सुद्धा येतो हे बोलून, कारण पैसा ही सुद्धा फिलिंग आहे मनातली, की माझ्याकडे येतच नाहीत म्हणल्यावर ते येतच नसतात. म्हणजे तुम्ही तीच कमांड देता युनिव्हर्सला. तर तसं आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि पैसा सगळीकडे होपोनोपोनो वापरल्याने निगेटिव्हिटी कमी होऊन जाते. पहिली गोष्ट आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन मधली, निगेटिव्हिटी कमी करून टाकणे स्वतःच्या मधली. माझ्या मनातले निगेटिव्ह विचार कमी झाले पाहिजेत, कारण अतिविचार, अँझायटी असं बऱ्याच लोकांना असतं आणि खूप आहे. म्हणजे मला आता जे कॉल येतात सगळं सांगायचं असतं आणि ते सगळं निगेटिव्ह असतं. आणि सेशनमध्ये येणारे लोक पॉझिटिव्ह होऊनच जातात 100%, तो काहीच विषय नाही. पण हे सगळे प्रॉब्लेम्स हे आपण तयार केलेले असतात, दुसऱ्यांनी दिले असं आपण म्हणतो. पण जेव्हा एखादा माणूस आपल्याशी बोलतो तेव्हा आपण त्याच्यावर रिॲक्शन देतो ना, म्हणजे आपण विचार केला ना त्याच्याबद्दलचा. याचा अर्थच असा आहे की तो तुम्ही तयार केलेला आहे, दुसऱ्यांनी नाही. आपल्याला जनरल ब्लेमिंगची सवय असते की त्याच्यामुळे हे झालं, ह्याच्यामुळे तसं झालं. सर ते ब्लेम स्वतःवर घ्यायला सुरुवात केली म्हणजे जे स्वतः विचार केलाय त्याचा ब्लेम, दुसऱ्याचा ब्लेम नाही. आपण जो स्वतः मनात विचार करतो, आय टेक 100% रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय फिलिंग्स. माझ्या भावनांची मी 100% जबाबदारी घ्यायला लागले. नुसतं हे बोललं तरी अर्ध रिलीज होतं. हे बोलून बघायला पाहिजे. फक्त बोललं तरी म्हणजे जे टेन्शन, स्ट्रेस येतो ना, तो रिलीज झालेला जाणवतो. म्हणजे प्रत्येकाकडे माझ्याकडे जे येतात त्यांचं त्याचे रिलॅक्स वाटलं, एकदम रिलॅक्स वाटलं, असं प्रत्येक वेळी असतं. ते एक्सपिरियन्स देते मी सेशन्समध्ये, त्यामुळे मेडिटेटिव्ह एक्सपिरियन्स असतो. पूर्ण मेडिटेशन नसतं पण मेडिटेटिव्ह असतो एक्सपिरियन्स. सो त्यातून असा फरक दिसतो. होपोनोपोनोची प्रॅक्टिस कशी करायची? ट्रॅफिक जाम असतं, भारतातच आहे सगळीकडे, पण तुम्ही जर या भावनेने गेला नाहीत की मला ट्रॅफिक जाम लागत नाही, तर तुम्हाला रस्ता नक्की मिळेल ट्रॅफिक मधनं पुढे जाण्याचा. आणि हे नेहमी होतं. मला काही लोक फोन करून फक्त ट्रॅफिक जॅम वरच करणारे पण आहे त्याच्यावर काम. मुंबईतली जास्त असतील. पुण्यातही आहे, कारण पुण्यातही तीच अवस्था आहे. जसं त्याच्यासाठी सुद्धा करणारी लोक आहेत, फक्त तेवढ्या करता सुद्धा होपोनोपोनो करणारी लोक आहेत. पण त्याच्यानी पूर्ण ग्रीन सिग्नल लागतात असंही म्हणण्याचा उद्देश असतो त्यांचा. काय तर त्यांचा वेळ वाचतो ना, की ते वेळेत जिथे पोचायचे तिथे ते वेळेत पोचू शकतात. असं हा खूप साधा यूज सांगितला मी. हे एक्झॅक्टली काय करतं, तर तुमच्या मनातल्या नकारात्मक भावना काढून टाकतं बाहेर, आणि त्याऐवजी तुम्हाला जे हवंय, जे तुमच्याकडनं बाय डिफॉल्ट विचार केला गेलाय तो खरा करतो. म्हणजे आजच्या दिवसात मी सकाळी पुण्यावरनं आली आहे, तर माझा दिवस चांगला गेला आहे ह्या इंटेन्शन मी सकाळी सुरू केलं. माझे दोन्ही पॉडकास्ट हिट आहेत किंवा माझ्याकडनं खूप चांगलं काहीतरी दिलं गेलंय ह्या विचारानंतर मी होपोनोपोनो केलंय आणि मी इथे आले. त्यानंतर मी त्याच्याबरोबर विचारही केला नाही त्याबद्दल. सो हे वर्कआउट होणारच. होतच ते. हे फ्लो मध्ये बोलणं असू दे किंवा अजून काही वेगळं असू दे, सगळ्याची उत्तरं आपोआपच लोकांना कनेक्ट होईल असंच बोललं जातं ते. कारण युनिव्हर्स इज इन मी हे जे म्हणते ना, तर त्या पॉझिटिव्ह एनर्जीज माझ्या बाजूबाजूनी असतात, त्या माझ्या थ्रू बोलतात हे जाणवतं. त्याने ते मेडिटेटिव्ह एक्सपिरियन्समुळे मला हे जाणवतं. अदरवाईज सगळ्यांनाच ते काही लॉ ऑफ अट्रॅक्शन फॉलो करणाऱ्यांना जाणवत असेल असं नाही, पण ते बरेच नेक्स्ट लेवलचे मेडिटेशन माझ्याकडनं झाली आहेत. त्यामुळे मग मला वेगवेगळे अनुभव आलेत म्हणजे माझ्याच आयुष्यामध्ये, की किती चांगल्या प्रकारे स्ट्रेस फ्री होऊन जातो आपण आणि आयुष्य किती सोपं आहे आणि आपण किती कठीण करून ठेवलंय इथपर्यंत रिअलायझेशन होऊन मी मनात आणलेली गोष्ट खरी होऊ शकते ह्याचं पण मला एका दिवशी रिअलायझेशन आलं. आणि त्यानंतर मी फक्त मनात मला हवं तेच आणते आणि तेच करून घेते, इतकं झालेलं आहे सगळं. सो एक तर स्ट्रेस फ्री तर आहेच, कुठच्याच गोष्टीला टेन्शन येत नाही, ते आपोआप झालेलं आहे कारण ते साधना आहे त्याची. त्यामुळे कुठच्याही गोष्टीचं सोल्युशन हे असतंच, फक्त आपण त्या काढायच्या दृष्टीने विचार करायला लागतो. तर लोकांना आपल्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडायचंच नसतं. हा पण एक विषय असतो की हे माझ्याबरोबर होतं, पॅटर्न तयार होतात मेंदूमध्ये
की असं माझ्याबरोबर होत आलंय, ते परत परत असंच होणार आहे. इथे फिक्स झालं की ते तसंच होतं, पण तसंच राऊंड 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 करत राहतो. आपण असं जेव्हा बोलतो ना की मला हे नकोय, याचा अर्थ युनिव्हर्स म्हणतो की तुम्हाला ते हवं आहे. उलटं घेतलं जातं बेसिकली. सो जे नकोय ते बोलायचंच नसतं, जे पाहिजे त्याच्याकडे फोकस. व्हेअर यू फोकस इट एक्सपांड्स. मग तुमच्या तब्येतीच्या बाबतीतही तुम्ही जर फोकस असा ठेवला की माझी तब्येत काय सारखी खराबच होते, तथास्तु असतं त्याला सुद्धा. म्हणजे म्हणून असं की आय एम हेल्दी, हे अफर्मेशन असलं पाहिजे आपल्या ह्याच्यामध्ये की माझी तब्येत एकदम चांगली आहे, मी पूर्ण एनर्जेटिक असते, दिवसभर ऍक्टिव्ह असते, असं असलं पाहिजे. मी मनात विचार आणला की अकाउंटमध्ये पैसे येतात, हा विचार म्हणजे आपल्याला जर पैसे हवे आहेत तर विचारही तसे असले पाहिजेत ना. कारण कोणतीही गोष्ट पहिली विचारांमध्ये होते, मग रिअलिटीमध्ये होते. कुठेही आहे मग ते कन्स्ट्रक्शन मध्ये असू दे, किंवा संशोधन करतात त्याच्यामध्ये असू दे, किंवा मग क्लोदिंग, कुठेही काही करा, सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी मनामध्ये येतात आणि मग त्या रिअलिटीमध्ये येतात. सो पैशाचं पण तसंच आहे. तुमच्या मनामध्ये आहे का की तुम्हाला पैसा मिळवायचा आहे? बरं, एकीकडे मनामध्ये असतं पैसा मिळवायचा, दुसरीकडे मला कसा मिळणार, मी काय करू, मी काही केलं तरी मिळत नाही, हे निगेटिव्ह विचार आहेत ना. मग कसा मिळणार? जर पैसे पाहिजेत त्याच्यावर निगेटिव्ह विचार पण नाही पाहिजे. त्याच्यासाठी मी काही पण करायला तयार आहे, म्हणजे काम करायला तयार आहे, ही तयारी असेल तर गोष्टी तशा मिळायला लागतात. जसं की मी एके दिवशी असा हे प्रयोग केला की बघूया करून, म्हटलं पैशासोबत रिलेशनशिप निर्माण केली तर पैसा येतो. आता मलाही आधी जेव्हा मी सुरुवात केलं तेव्हा नव्हतं पटत की असं थोडी होतं, असा विचार होता. पण देन मी सुरुवात केली की मग नोट घेतली हातामध्ये, मग ती 1 मिनिटं पूर्ण त्याच्याच बद्दल विचार केला. म्हणजे पैसा कसा मला हवा आहे माझ्या आयुष्यामध्ये. त्याआधी एवढ्या प्रेमाने कधी पैशाला बघितलं पण नाही, आणि त्या दिवशी एकदम असं. तर प्रत्येक दिवशी मला काही ना काही स्वरूपात पैसे मिळायचे. 100-200 मिळतात, नाही तर डिस्काउंट मिळतोय, नाही तर रिवॉर्ड्स मिळतात, असं काही ना काही मिळत गेलं. आणि मग तिथे तो ट्रस्ट निर्माण झाला की अरे हे असं होतं, असं नाहीये, म्हणजे जे बोलतात एनर्जी वगैरे, तर ते होतं खरंच. आता माझ्याकडे जे म्हणजे कोचिंगसाठी जे येतात ना, तर हाऊसवाईफना सुद्धा पैसे मिळतात, फक्त मनात विचार करून. सो कुठून ना कुठून क्रेडिट होतात, जेव्हा ते जास्त डोकं त्याच्यावर लावत नाहीत कुठनं येणार आहे त्याच्यावर. सो मनातून इच्छा असायला लागते आणि ती तळमळ असायला लागते. एखादी गोष्ट मला पाहिजे म्हणल्यावर मी कशी खूप जोरात मनापासून विचार करते की हे मला घ्यायचंच आहे. तसं ह्या ऐहिक वस्तूंमध्ये आपलं असतं, फोन असू दे, लॅपटॉप असू दे, किंवा घरं, गाड्या, ज्वेलरी, हे सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या असतात. खरं तर हे सगळं घेणं खूप सोपं आहे, फक्त मनामध्ये काय विचार करतात त्याच्यावर खूप डिपेंडंट आहे. लोकांसाठी करणं ही गोष्ट कठीण आहे जगामध्ये, की इतरांसाठी पॉझिटिव्ह भाव येतो का सगळ्यांच्या मनामध्ये, इतर लोकांचा नाही येत, मग तो कठीण आहे खरं. स्वतःसाठीच येत नाही, सुरुवात तो स्वतःसाठी तर आलाच पाहिजे, त्याच्याशिवाय अपलिफ्ट होता येत नाही आयुष्यामध्ये. हेही मी शिकलेच आहे की म्हणजे असं लहानपणापासून असं असतं ना की समजून घ्यायचं असतं. म्हणजे आईने असं शिकवलेलं की जिथे जातो, म्हणजे लग्न झाल्यानंतर समजून घ्यायचं असतं, किंवा जिथे जातो तिथे त्यांच्यासोबत ऍडजस्ट व्हायचं असतं टाइप्स. मग त्या ह्याच्यामध्ये सगळंच मला तर तशी सवयच आहे की ऍडजस्ट करूनच घ्यायचं सगळं. लोक चांगली असली तरी माझ्याच मनात मलाच बोलता येत नाही म्हणल्यावर काय करणार, मग माझी मातल्यात हे होणार ना. मग तसं माझं व्हायचं आधी की ते बोल म्हणायचे, असं कसं बोलायचं, ह्या विषयात मी असायचे. ते असं कसं, म्हणजे मी लहानपणापासून तेच पॅटर्न बघितले ना की असं कसं बोलायचं नसतं, म्हणून मी त्या विषयात. जेव्हा मला कळायला लागलं तेव्हा मी फाडफाड सांगायला लागले की मला हे असंच हवंय, पण ते ऍक्सेप्ट आहे त्यांना. म्हणजे कुठे प्रॉब्लेम माझ्यात होता ना, त्यांच्यात नव्हता, असं झालं ते. सो मी जे करते त्याच्याबद्दल कोणाला काही नसतं, तुझं तू कर, म्हणजे हे कुठेही असतं. पण आपल्याकडे शिकवलंच असं जातं ना मुलींना बऱ्यापैकी की ऍडजस्ट करायचं असतं, त्याच्याशिवाय नेहमी ऍडजस्ट करायचं, पण जिथे आपल्याला स्वतःला बोलायला पाहिजे तिथे बोलता पण आलं पाहिजे. काही गोष्टींमध्ये समजून घ्यायचं नाही असं म्हणत नाही मी, पण स्वतःसाठी तरी उभं राहता आलं पाहिजे, एवढंच. की अगदी सगळं सोडून देऊन मी सगळं अगदी तुमच्यासाठी करते, याला काही अर्थ राहत नाही, मग तुमचं आयुष्य राहतच नाही, ते सगळं दुसऱ्यासाठीच वाहून गेल्यासारखं होतं. पण ते कुठेतरी यावं लागतं. सेल्फ लव्ह हा पार्ट येतो त्याच्यामध्ये, की स्वतःवर प्रेम. पुढे मी येणार आहे कारण खूप मोठा म्हणजे
प्रॉब्लेम येतो की सेल्फ लव्ह, कारण मोस्टली गृहिणींसाठी, कारण आपण आपल्या प्रायोरिटीमध्ये सगळ्यात शेवटी ठेवतो. इव्हन मी पण सगळ्यात शेवटी मी असते, आणि मग दिवसाच्या शेवटी मला माझ्यासाठी वेळच मिळत नाही, माझी चिडचिड दुसऱ्यांवर होत असते. सो हे सेल्फ लव्ह म्हणजे नेमकं काय आणि त्याची सुरुवात कशी करायची? सेल्फ लव्ह हे सुद्धा ही तर खूप महत्वाची गोष्ट आहे, सेल्फ लव्ह. कारण ऍज अ मॉम तुम्हाला तो गिल्ट येतो, मी माझ्यासाठी कसा वेळ काढू शकते, नाही माझी प्रायोरिटी हे माझ्याबद्दल घडतंय, मी म्हणून तुम्हाला तो प्रश्न विचारते. गिल्ट येतो मला, मॉम गिल्ट येतो की नाही मी माझ्यासाठी वेळ नाही काढू शकत, माझी प्रायोरिटी वेगळी आहे. सो हे कसं चेंज करायचं? सो हो पण आहेच त्याच्यासाठी EFT पण आहे, इमोशनल फ्रीडम टेक्निक असं पण आहे. तर या सोप्या पद्धती या आहेत. आता माझं सगळ्याच बाबतीतले गिल्ट गेलेत, कारण मी पुण्यातल्या घरामध्ये लग्न केलं होतं. सो मुळातच इंडिपेंडंट विचार असणारे लोक, व्यवहारी, आपलं आपलं बघायचं आणि कुठेही अडणं अडवणारे कसल्याही गोष्टींमध्ये. सो मला एक वेगळं वातावरण बघायला, मी खूप एका मोठ्या म्हणजे एकत्र घरातनं गेलेली, मग तिथे सगळे माणसं एकत्र असणं किंवा मजा करणं हे असतं, आणि इकडे म्हणजे अगदीच 2 माणसं, त्याच्यावरचा एक माणूस नाही चालणार असं. त्यामुळे मला ते ऍडजस्ट करणं कठीण होतंच माझ्यासाठी. पण त्याच्याबरोबर मग मी कसं माझ्यासाठी वेळ काढला पाहिजे. सो एकत्र कुटुंबातून आल्यावर असं होतं की खूप लोकांमध्ये राहायची सवय, मला आवडायची लोक, मला आवडतात लोक आजूबाजूनी असणं किंवा मिक्स होणं किंवा मजा करणं किंवा लोकच असायला पाहिजेत आजूबाजूनी. आणि मी फॅमिली अशी चूज केली की तिकडे 3च माणसं आहेत की नाहीच आहेत, माणसंच नाही आहेत घरामध्ये, आणि त्यांना फार आवडतही नाही जास्त कोणाला बोलावलेलं, म्हणजे अनकम्फर्टेबलच असतात आणि ते दिसतं चेहऱ्यावर. मग मला त्याचा आधी पहिल्यांदा त्रास व्हायचा, नंतर मग मी ते ऍक्सेप्ट करून घेतलं, तुम्हाला चालत नाही दॅट इज ओके, पण मला हवंय, मी आयुष्यभर अशी नाही राहू शकत. सो मग मी माझे मार्ग निवडायला सुरुवात केली. मग या ह्याच्यातून त्यामुळे मी माझ्या स्वतःला वेळ द्यायला लागले. म्हणजे काय, मी माझ्या घरीच म्हणजे माझी सासू पण इंडिपेंडंट आहेत पूर्णपणे, त्या एक्स बँकर आहेत. सो त्यांचं मी पहिल्यापासून बघत आले, त्या आपलं आपलं कायम हे असतात, म्हणजे कधीच कोणावर कोणतीच गोष्ट नाही जाणार, आणि खूपच इंडिपेंडंट, म्हणजे प्रत्येकच गोष्टीमध्ये कुणाचं करायचं पण नाहीये आणि कोणाला फार आतमध्ये पण शिरायचं नाही, बाहेर पण यायचं नाही, सगळं मध्यम, असं चांगलं सगळं, पण सगळंच मध्यम स्वरूपात. पण माझा स्वतःचा स्टँड कायमच, म्हणजे सेल्फ लव्ह यांच्याकडे मी जास्त बघितलं, स्वतःचा स्टँड कायमच होता. मग मीच आपली, मला सगळंच चालतंय असं माझं पहिल्यापासून होतं. सगळं चालतंय म्हणून माझंच फक्त, म्हणजे माझं मला कळायला लागलं की कसं तो त्यांना काही वाटत नाही आणि मलाच खूप काय काय वाटत राहतं. सो आय शुड गिव्ह माय सेल्फ, म्हणजे मला स्वतःला वेळ द्यायला पाहिजे. कारण माझं असं होतं की नवऱ्याबरोबरच फिरायचं, मग नवरात सगळं त्याच्याच आजूबाजूने जगायचं, असला सगळा माझा विषय होता. आता मी पूर्ण बदलले की नवरा पुढे बसला ते, पण त्याला तसं हवं होतं असं नव्हतं की त्याच्या पुढे मागे नको हे करायला, तू तुझी स्पेस घे. तर तसं होतं ना. मग मला ते समजायला लागलं, त्याच्यानंतर मी बदल केला माझ्यामध्ये की माझं आहे आयुष्य, हे होतं पहिल्यापासून, फक्त मे बी ते माइंडसेट होते आधीपासूनचे की आईनी कशी जगली आहे तसंच मग मे बी मी असावं ते. पण इकडे आल्यावर तो इंडिपेंडंट, त्याला तर सोलो ट्रिप्स पण आवडतात पहिल्याचपासून, आणि लग्न झाल्यावर सोलो ट्रिप काय करायच्या असं माझ्या डोक्यात असायचं. म्हणजे ज्याला त्याला ज्या त्या गोष्टीला वेळा असतात ना. मग माझी मुलगी होईपर्यंत असं आम्ही फिरायचं, म्हणजे मला जास्त इंटरेस्ट असायचा फिरण्यामध्ये. पण मग सोलो ट्रिप, मग मला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये असं व्हायचं की एवढं कसं सेल्फ सेंटर्ड असू शकतात, असं मला पण असंच वाटतं. एवढं कसं स्वतःकडे लक्ष देऊ शकतं, म्हणून मी द्यायला लागले माझ्या स्वतःकडे. आणि मग आता मात्र मी म्हणजे त्या प्रायोरिटीज, थोडं मी पॅशनेट जास्त पण आहे काही गोष्टी, म्हणजे आता ह्याच्या बाबत तर खूपच पॅशनेट आहे की मला जगभरात पोहोचायचंय, मला जितकी अपॉर्च्युनिटी मिळतील तेवढ्या मला हव्या आहेत, आणि मला जास्तीत जास्त लोकांमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडवण्याची जर शक्ती दिली आहे देवाने तर ते करायचं आहे. कारण आय एम द सोर्स हे मला कळतंय, माझी एनर्जी लोकांना जाणवते सगळीकडनं. सो मग माझ्या मुलीला जेवढा वेळ द्यायचा तेवढा मी देते, आणि गिल्ट वगैरे मला होपणं काढून टाकता आले आयुष्यात. नक्की ट्राय करा. पुढचा प्रश्न म्हणजे मेडिटेशनवरचे असंख्य व्हिडिओ युट्यूबवर आहेत, पण मेडिटेशनची सुरुवात म्हणजे नेमकं काय, मेडिटेट म्हणजे नेमकं काय असतं, आणि त्याची सुरुवात आम्ही दोघांनी ट्राय केलंय, 1 महिना केलाय, मग परत नॉर्मल ज्या वेळेला उठायचं त्याच वेळेला उठतोय, अजून तरी आम्हाला जमलं नाही. सो आम्हाला सुरुवात करायची तर आम्ही सुरुवात कशी करायची आणि त्याची कन्सिस्टन्सी साठी काय करायचं? ओके, मेडिटेशन म्हणजे ऍक्च्युली फोकस असतं, फोकस्ड होण्यासाठी असतं, बाकी काही नाही.
तर सुरुवात म्हणजे डोळे मिटून शांत बसण्यापासून सुरुवात, कारण आपण 5 ते 10 मिनिटं सुद्धा खूप विचार, म्हणजे मी माझ्या अनुभवावरून सांगते, मला हे करायचंय, या वेळेला हे आहे, या वेळेला टिफिन पॅक करायचं, यावेळेला स्कूलला जायचंय, असं सगळं डोक्यात चालू. हो ना, पण आपल्याकडे आजचाच दिवस आहे. ओके, तुम्हाला माहितीये का किती दिवस आहेत? टिफिन भरायच्या आधी तुम्ही असणार आहात का याची पण आपल्याला माहिती नसते. म्हणजे रियालिटी इज दिस. मग एवढे विचार करून कुठे जायचंय? हा विचार करून म्हणजे मला एका लेवलला B12 कमी झाल्यामुळे खाण्याचा त्रास होत होता, पचतच नव्हतं नीट. मग त्यावेळी मी एक रामदेव बाबांचा व्हिडिओ बघितला, टेस्ट फक्त इथे असते, इथून आत गेल्यावर काही नाहीये. सो गोड खायचं नाही का काहीतरी असा विषय होता, मला कधीतरी त्रास होत होता म्हणून कशाचा तरी. मग तेव्हा मी माझा माइंडसेट चेंज केला की इथूनच आहे ना, मग आता डाएटचं खायचं आणि वजन कमी. जास्त वजनामुळे त्रास होत होता मला प्रेग्नन्सी नंतर. मग मी ते कंट्रोलमध्ये आणलं, त्यानंतर मला सगळं ओके वाटायला लागलं की फक्त इथे आहे सगळं, आतमध्ये गेल्यावर काहीच नाहीये त्याचं. मग एवढाच तर कंट्रोल आहे, किती सेकंदांचा कंट्रोल आहे तो. इथे टेस्ट असते, तिथून आत गेल्यावर काहीच नाही. हे रिअलायझेशन मला एवढं मोठं झालं की जर मला बारीक व्हायचं तर तेवढं डोक्यात आणलं की लगेच ऍक्शन मध्ये येते मी की होते. म्हणजे मी मला जेव्हा व्हायचं असतं तेव्हा, जेव्हा मला रिलॅक्स राहायचं असतं तेव्हा मी राहते. सो मेडिटेट करणे म्हणजे काय तर डोळे मिटून शांत बसणे, 10 मिनिटं कावीना बसणे. आणि ते काय होतं माहितीये का, जर काही खरंच प्रॉब्लेम असले ना की आपण मन लावून बसतो, की तर बसायलाच हवंय, नाहीतर काहीतरी हे. म्हणजे मला तसं झालं होतं त्यावेळी की आता मला बसायला हवंय, नाही मला त्रास होत आहेत वेगवेगळे, आणि त्या त्रासांमधनं मला नॉर्मल आयुष्य जगायचंय, मला हे होतंय ते होतंय ह्याच्यामध्ये जगायचं नाहीये. आणि त्याच्यातनं अजून मोठी जिद्द म्हणजे मनाच्या शक्तीमुळे सगळं काही नॉर्मल होऊ शकतं. हे एक मला कुठून तरी आतून जाणीव आहे, माहिती नाही का आहे ती, तर ती मला शोधून काढायची होती. म्हणजे आता शोध अजूनही चालू आहेत, बाहेरच्या देशांमध्ये त्याच्यावर पुस्तकं आहेत, माझ्याहीकडनं कधीतरी त्याचं निघेलच की काय असतं एक्झॅक्टली ते. सो हेल्थ पण चांगली राहू शकते फक्त मनाच्या शक्तीवर. हे आहे, मी माझा ठेवण्याचा तर नक्की प्रयत्न करते सध्या, म्हणजे आहे तसं हे. सो त्या मेडिटेशननी असं की 10 मिनिटं डोळे मिटून बसलं, विचार येतच असतात आपल्याला, ते विचार येत राहू देत. अलार्म लावून 10 मिनिटं बसायला सुरुवात करायची, विचार फक्त ऑब्झर्व करायचे. पुढचं काय करायचंय ते पुढे उठून करायचं आहेच ना, ते कोणाला चुकणार आहे. मग त्यामुळे त्याच्यावर विचार करण्यात काय पॉइंट आहे, असं पण आहे. पण येतात विचार, तर विचार बघत राहायचं फक्त, आणि 10 मिनिटं अलार्म लावून बसायचं. एवढंच मेडिटेशनचा स्टार्ट आहे. त्यानंतरच्या गोष्टी आहेत, 21 दिवस झाल्यानंतर सवय होते. सवय झाल्यानंतर हळूहळू मन आपलं शांत व्हायला सुरुवात होतं, थोडंसं रिलॅक्स व्हायला सुरुवात होतं. आणि त्या रिलॅक्सेशन नंतर आपल्याला जेव्हा मन शांत होतं ना, तेव्हा खऱ्या आयडिया सुचायला लागतात. आपण कसं ग्रोथ करायची आपल्या आयुष्यामध्ये, कशी आपण चांगलं काही करू शकतो आपल्या आयुष्यामध्ये, ह्याच्या आयडियाज त्यानंतर यायला लागतात त्या स्ट्रेसमधनं बाहेर पडल्यावर. सो प्रायमरीली जस्ट 10 मिनिटं डोळे मिटून शांत बसणे, एवढाच हे आहे. ते नसेल जमत तर मंत्र म्हणायचा कुठचा तरी, ज्याच्यामध्ये आपण रमून जाऊ शकतो. ओम म्हणू शकतो आपण, ओम मंत्रा मेडिटेशन मध्ये ओम सुद्धा हे होतं. असे बरेच आहेत, म्हणजे ज्याचं म्हणजे ज्याला जसं करायचं तसं करू शकता. पण ओम हा एक आहे की मग 5 ते 10 मिनिटं अलार्म लावून तेवढा वेळ मोठा श्वास घेऊन पूर्ण वेळ तो म्हणायचा मंत्र. त्यानेही होतं. मग तिथे आपण बिझी राहतो. श्वासाकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करायचा, ते जरा अवघड जातं सगळ्यांना. श्वासाकडे कसं लक्ष द्यायचं ते काही जात नाही. पण हवा थंड गरम अशी आत बाहेर येते, त्याच्याकडे बघायचा प्रयत्न करायचा. जमलं तर जमलं, असं काही पहिल्या दिवशी काहीच जमत नसतं, दॅट्स फॉर शुअर. ते रेअर असतं की मला अनुवंशिक असल्यामुळे मला जमलं होतं फॉर्च्युनेटली. मी पहिल्याच दिवशी 45 मिनिट्स मेडिटेशन, निगेटिव्हिटी गेलीच, त्याच दिवशी गेली माझी. आणि त्यामुळेच मी पुढे करायला लागले ऍक्च्युली, की हे काहीतरी वेगळं. आणि मला त्या दिवशी कळलं की मला करता येते, असं झालं ते, की माझ्याकडे होतंच, फक्त मलाच माहिती नव्हतं की ही आहे माझ्याकडे, घरातनच हे आहे माझा असं. आता पुढचा प्रश्न, व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? व्हिज्युअलायझेशन म्हणजे चित्र स्वरूपात आपण आपले स्वप्न खरंच म्हणजे काम करतं का? हो हो. म्हणजे मी एका ठिकाणी असं ऐकलं होतं की ते तुम्ही जिथे जिथे ज्या ज्या ठिकाणी जास्त काम करता तिथे तिथे तुम्ही ते चित्र ठेवा सतत. हो हो. आणि मग म्हणजे तुम्ही दुसरा काही विचार करू शकतच नाही, कारण सतत तुमच्या समोर ते चित्र आहे. आणि मग ते खरंच खरं होतं का आणि तुमचं झालंय का? उदाहरणही सांगा आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे नेमकं कसं काम करतं तेही सांगा.
ओके. व्हिज्युअलायझेशन काम करतच, हम्म. उलट डिक्टो करतं. जसं इमॅजिन कराल तसंच्या तसं घडतं. हम्म. लिटरली. म्हणजे फिरायला जायचं एक्झाम्पल घे, म्हणजे मी हे केलेले आहेत 2-3 वेळा, की मला आता थोड्या दिवसात ट्रिपला जायचंय असा माझा विचार आहे, पण मला पैसे नाही माझे खर्च करायचे, हाही विचार. फक्त व्हिज्युअलाइज केलं होतं मी की मी इथे गेले, तर ते अशा प्रकारे अरेंज झालं होतं की पैसेही मला द्यायला लागले नव्हते आणि ट्रिपही आम्ही करून आलो होतो. सो हे फक्त व्हिज्युअलायझेशन. म्हणजे मी काय केलं होतं, युट्यूबवर व्हिडिओ बघायचे, ती प्लेस पाहायची आणि त्याच व्हिज्युअलाइज करायचं कंटिन्युअसली. माझे व्हिज्युअलायझेशन असे पण होते की माझ्या आयुष्यात खूप सोशल मला आवडतं, पण मला आधी असं नव्हतं की माझे खूप फ्रेंड सर्कल आहेत, ते हवं होतं. त्या दृष्टीने माझं व्हिज्युअलायझेशन रोज रात्री असायचं की मला माझ्या अवतीभोवती खूप लोक आहेत ज्यांना मी आवडते, हे मी रोज करायचे. मला खूप फ्रेंड्स आहेत, त्यांना माझ्याशी खूप बोलायचं असतं. आणि आत्ताची कंडिशन आहे तशी की माझी 2 सर्कल आहेत वेगवेगळी आणि सगळीकडे म्हणजे रोज भेटण्या इतपत, म्हणजे मला तसं हवं होतं की रोज भेटायला तयार असली पाहिजेत, अशी लोक आयुष्यात असली पाहिजेत. तसं झालंय ते. सो असं कोणत्याही गोष्टीला तुम्ही व्हिज्युअलाइज एज इन ॲफर्मेशन जे आपण लिहितो की मला ही गोष्ट मिळाली आहे, ते चित्र स्वरूपात बंद डोळ्यांनी बघायचं. ओके. मग ते मग गव्हर्नमेंट जॉब असेल तर डायरेक्ट लाल दिव्याची गाडीत बसून ऑफिसला जाणं, हे गव्हर्नमेंट जॉबमध्ये झालं. म्हणजे ऑफिसर UPSC MPSC वाल्यांसाठी हे सांगितलं मी. तसेच खूप प्रश्न असतात, हे करायचंय मग होत नाहीये, मग ते एंड रिझल्ट आपल्याला बघायला हवा व्हिज्युअलाइज, आणि रोजच्या रोज तो करायला हवा. त्याच्यानंतर अवॉर्ड मिळालेलं माझं स्वतःचं एक्झाम्पल ते माझ्या मेंटरनीच करून घेतलं. ते मेडिटेशन रोज करून घेतात सकाळचं, की मी स्टेजवर जातेय, रेड कार्पेटवरनं चालते, स्टेजवर जाते, माझं नाव घेतल्यानंतर स्टेजवर जाऊन मी अवॉर्ड घेते हातामध्ये आणि सगळ्यांना दाखवते. मग माझ्या घरातले सगळे टाळ्या वाजवत आहेत आणि हे सगळं कसं काय अचीव्ह झालं याबद्दल मी थोडंसं बोलते. असं एक मेडिटेशन ते करून घेतात. ते गेले 1 वर्ष मी करते. पहिलं अवॉर्ड मला मिळालं. सो दॅट इज अ व्हिज्युअलायझेशन ऑल्सो, कारण ते रोज बघतीये मी आणि त्याच्या दृष्टीने मी पावलं उचलते. दुसरे अवॉर्ड पुढच्या वर्षी मिळणार आहे मे महिन्यात, आणि तिसरं त्याच्या पुढच्या वर्षी. असं ते त्यांचे 4 अवॉर्ड्स हे आहेत, तर एक मिळणार. कारण ते व्हिज्युअलायझेशन करताना आता मला 1 वर्षाचं करायचं, म्हणजे मला 1 वर्षामध्ये जी आपली बकेट लिस्ट असते की मला हे करायचं 1 वर्षात, मग त्या 1 वर्षाचं पर्टिक्युलर व्हिज्युअलायझेशन केलं पाहिजे की लॉंग टर्म, की ते बदलायचं कसं? कारण एक स्वप्न पूर्ण झाल्यानंतर दुसरं परत निर्माण होतच ना, पण एका गोष्टीने समाधानी होतच नाही. मग ते गोल सेटिंग होईपर्यंतच तेवढं व्हिज्युअलायझेशनचं करायचं का? नाही, ते स्वप्न पूर्ण झालं की दुसरं बदलायचं. त्याच्या पुढचं सुरुवात करायची. असं. पुढचा प्रश्न म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम म्हणजे काय? न्यूरो लिंग्विस्टिक म्हणजे न्यूरॉन्स कनेक्शन. आपल्या मेंदूमध्ये 86 बिलियन न्यूरॉन्स आहेत, सगळ्यांच्याच आहेत, सगळ्यांना सेम आहेत आणि त्याची कनेक्शन्स असतात. आणि आपण जसं बोलू वागू तशी ती कनेक्शन्स बनतात. तर NLP म्हणजे तेच आहे की ती कनेक्शन्स आपण आपल्याला हवी तशी बदलू शकतो. आपल्याला हवं तसं आपण फील करू शकतो, आपल्याला हवे तसे बिलीफ आपण चेंज करू शकतो. तर त्याच्यामध्ये व्यसनं घालवू शकतो. आपल्याला जे स्वप्न पूर्ण करायचं आहे ते इमिजिएटली आपण आपल्या न्यूरो कनेक्शन्स थ्रू, म्हणजे न्यूरो प्रोग्रामिंग होते बेसिकली, त्यातून चेंज करू शकतो. म्हणजे न्यूरो पॅटर्न्स तयार झालेले असतात. आपण जसं वागतो जसं बोलतो त्याच्या प्रोग्रामिंग होतं, मेंदूमध्ये होतं. तर त्यानुसार ते पॅटर्न तयार झालेले असतात, न्यूरॉन कनेक्ट झालेले असतात एकमेकांना. आता मी जर रोज बोलतीये की मी हेल्दी आहे, तर त्याचा एक म्हणजे प्रोग्राम तयार झालाय समजा, आणि मी एक दिवशी अचानक म्हणायला लागले मला काहीतरी होतंय, तर त्याचा वेगळा प्रोग्राम बनतो आणि ते मी कंटिन्युअस रिपीट केलं तर पहिला निघून जातो आणि दुसरा चालू होतो. सो असं आपला तो बदलत असतो. तर आपल्याला बदलता येतात. हे कसं? तर फॉर एक्झाम्पल द्यायचं, मला पैसे हवेत, तर मला पैसे इझिली मिळत नाहीत हा जनरल बिलीफ असतो बऱ्याच लोकांचा. तर आपल्याला बिलीफ ट्रान्सफर करता येतो इझिली. तो कसा? तर आता आपण रोज मी केस विंचरू शकते हा माझा बिलीफ आहे, कारण ते सहज होऊ शकतं. मला चालता येतं हा बिलीफ आहे माझा, तोही सहज होऊ शकतो. तसंच हा जसा मी सहज बोलते तसाच मला पैसे इझिली मिळतात.
आता हे एका पुढे एक वाक्य 10 वेळा म्हणायची, आपली फिलिंग चेंज होते, न्यूरॉन कनेक्शन चेंज होते. कारण की जी इझिली गोष्ट आपल्याला येते त्याला आपण रिलॅक्स असतो, आणि जी येत नाहीये त्याला थोडेसे आपण कॉन्शियस असतो, पटकन त्याला तयार होत नाही. पण ती दोन्ही वाक्य तुम्ही एकत्र बोललात, एका पुढे एक, आय कॅन वॉक इझिली, आय कॅन अर्न मनी इझिली, आय कॅन वॉक इझिली, आय कॅन अर्न मनी इझिली, असे 2 वाक्य 10 वेळा तुम्ही एका नंतर एक म्हटलात, तर आय कॅन वॉक इझिली सारखीच फ्रिक्वेन्सी अनइझिली होते. ओके. आणि ते दॅट इज अ प्रोग्राम चेंज, आणि ते आपल्याला जाणवतं की चेंज झालंय मनातून. ओके. सो तो फरक आहे. तर न्यूरो लिंग्विस्टिक म्हणजे हे आहे की तुम्ही न्यूरॉन कनेक्शन चेंज करता. आपले पेशी आहेत त्याही 120 दिवसांनी बदलत असतात शरीरामध्ये. सो आपण जसं मनामध्ये माइंड बॉडी सोल हे कनेक्टेड आहेत, तर आपण मनामध्ये जसे विचार करू ना तशाप्रमाणे ते प्रोग्राम होत असतात. सो जर आपण कायम पॉझिटिव्हच विचार करत राहिलो, जरी तुम्हाला काही झालं असलं तरी तुम्ही मनाला सांगताय की नाही, आय एम फाईन, आय एम व्हेरी फाईन, मी खूप हेल्दी आहे, मी खूप एनर्जेटिक आहे, मला खूप पैसा मिळतोय, हे जर तुम्ही आर्टिफिशियली सुद्धा रिपीट केलं तर हळूहळू त्याची फिलिंगही यायला लागते, आणि ते चेंज होताना पेशी पॉझिटिव्हली चेंज होतात, म्हणजे प्रोग्राम पॉझिटिव्हली होतात. त्यामुळे कधी कधी लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या किंवा माइंडसेट प्रोग्रामिंगच्या गोष्टींमुळे असलेल्या गाठी पण निघून जातात लोकांच्या. का तर माइंडसेट शिफ्ट झाला एकदम. आणि हे डॉक्टरही याच्यामध्ये पण खूप लोकांचे अनुभव आहेत, असे युट्यूबवर सुद्धा हे लोकांनी अनुभव सांगितलेले आहेत. माझ्या एका कोचनी तिचा क्लायंटचा अनुभव सांगितला होता की एका चेकमध्ये तिला गाठ होती, आणि काही प्रॅक्टिसेस केल्यानंतर ह्यामधल्या NLP आणि हेल्थ रिलेटेड प्रॅक्टिसेस केल्यानंतर ती गाठ निघून गेली. आणि डॉक्टरांना पण ते अचंबित झालं, हे काय झालंय नक्की, हे खरंच झालंय का असं. सो असं झाल्यामुळे कळलं की हे असंही काम करतं. सो यू जस्ट शिफ्ट युअर माइंडसेट, गोष्टी अचानकपणे बदलून जातात. आता याच्यावर काम करणारे भरपूर डॉक्टर्सच आहेत जगामध्ये खरं म्हणायचं तर. डॉक्टर जो डिस्पेन्झा एक आहेत US मध्ये, त्यांच्याकडे तर जबरदस्त प्रोग्राम्स होतात याच्या संदर्भात. कॅन्सरही बरे होतात 6-6 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये. सो त्यांचं तसं हे आहे, म्हणजे साधनाच तशी आहे त्यांची सुद्धा. ते मेडिटेटिव्ह, ते न्यूरो सायंटिस्ट आहेत. सो असे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी लोक आहेतच. हील युअर लाईफ बाय लुईस हे एक पुस्तक आहे ज्यामध्ये स्वतःला कसं बरं केलं तिने हे लिहिलेलं आहे. पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड हे एक पुस्तक आहे. जो डिस्पेन्झा नाही, अजून एकच आहे ते. सो ते पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड मध्ये तर आपण जर ऐकलं वाचलं तर असं कळतं की सगळं काही शक्य आहे, फक्त स्वतःच्या मनाला प्रोग्राम करायला हवं. काहीही जगामध्ये असं इम्पॉसिबल नाहीच आहे. जस्ट राईट ब्रेन वापरायला शिकलं पाहिजे, एवढाच विषय आहे. पुढचा प्रश्न हा आहे की ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करणे, मोस्टली जे करतच नाही आपण, ह्याचा आपल्याशी जो पॉझिटिव्ह बदल होतो त्याचा संबंध काय? का छोटीशी गोष्ट आहे रोज एका थँक्यू म्हणणे, पण त्याचा खरंच आपल्या रोजच्या लाईफमध्ये फरक पडतो का त्याने? हो, नक्की होतो ना. कारण थँक्यू ही भावना जर आली ना तर फरक पडतो. म्हणून आता माझं कसं आहे, मी रोज सकाळी उठता आजचा दिवस मला दिसतोय याच्यासाठी मी थँक्यू म्हणते. तर खरंच दिसतोय ना, याच्यात भावना काय सहजच येते की मी जिवंत आहे, मग ती मनापासूनच येते. आजचा सूर्योदय मला दिसलाय, माझे सगळे शरीराचे बॉडी पार्ट सगळे काम करतायत माझ्यासाठी, आय से थँक्यू फॉर दॅट. त्यानंतर ऑक्सिजन चालू आहे किंवा श्वास मी पूर्ण घेऊ शकते, हे बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यासाठी थँक्यू. ह्याच्यामध्ये वाटायचा काय आहेच ना प्रश्न, की आपण मनापासूनच म्हणणार की हे सगळं खरंच चालू आहे. राहायला घर आहे, कार आहे, घरात हेल्पफुल हँड्स आहेत, म्हणजे मेड्स आहेत किंवा सिक्युरिटी गार्ड आहेत बिल्डिंगला, अशा सगळ्या गोष्टी ज्या अवेलेबल आहेत त्याच्यासाठी थँक्यू म्हणायचं, जेणेकरून आपली एनर्जी फ्रिक्वेन्सी वाढते. कारण ते ऑलरेडी आहे ना. सो आपल्या मनामध्ये ते थँक्यूफुलनेस आपणच येतो, आणि त्याच्याबरोबर जे पाहिजे त्याच्यासाठी थँक्यू म्हणायचं. म्हणजे मला अवॉर्डच मिळालंय, माझे सबस्क्रायबरच वाढलेत, किंवा मी फेमसच खूप झाले, किंवा मग लोक माझ्याकडे रांगेत उभे राहतात घ्यायला, असं वगैरे सगळं माझ्या संदर्भात माझंही आहे. सो सांगायचा मुद्दा एवढंच की असं जेव्हा आपण थँक्यू बरोबर हे सुद्धा थँक्यू म्हणतो तेव्हा ते तसं खरंच होतं.
आणि ह्याची ही प्रॅक्टिसच आहे. रिटर्न मध्ये केली तर अजून जास्त फायदा होतो, ओके. लिहून केली तर अजून फायदा होतो त्याचा. सो ग्रॅटिट्यूडचं त्या पुस्तकात द मॅजिक नावाचं पुस्तक आहे रंडाबायांचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं, गरीब गरीब होतात आणि श्रीमंत श्रीमंत का राहतात, कारण कृतज्ञता आहे. पैसा मिळतोय ह्याच्यासाठी कृतज्ञ असणं पण गरजेचं असतं. म्हणजे ह्याच्यामध्ये सांगायचा त्यांचा मुद्दा असा होता की जे जास्त थँक्यू म्हणतात त्यांना लोक जास्त थँक्यू म्हणतात, जे लोकांना थँक्यू म्हणतात त्यांना लोक जास्त थँक्यू म्हणतात, आणि जे कोणत्याच गोष्टीसाठी कृतज्ञता ठेवत नाहीत त्यांच्याकडनं त्या गोष्टी जास्तीत जास्त दूर जातात, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे पैशाचे जर तुम्हाला महत्व नसेल तर तो तुमच्याकडनं दूर जाणार, आणि जेवढं तुम्ही त्याला ग्रॅटिट्यूड द्याल तेवढा तो तुमच्याकडे येत राहणार. मग देताना घेताना दोन्ही वेळा थँक्यू म्हणायचं. सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारते, मनी मॅनिफेस्टेशनसाठी सगळ्यात सोपी पद्धत कुठली? सोपी होपणच आहे, अगदी सोपी म्हणायची झाली तर. कारण फक्त मनात म्हणायचे की मला पैसे मिळालेत, मनापासून पाहिजे. फक्त 1000 रुपये मिळाले, 2000, 10,000, 15,000, काय तुम्हाला बिलीव्ह होईल अशी रक्कम, आणि मग निगेटिव्ह विचार काढून टाकायचे. त्या दिवसात होऊन जातं ते. असं सगळ्यांचं झालेलं आहे. त्याच्यानंतर पैसे हातात घेऊन, नोटा हातात घेऊन त्याच्याबरोबर सुद्धा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू म्हणायचं. म्हणजे आपल्याला त्या पैशांबद्दलही काही निगेटिव्ह विचार असतील तर ते निघून जातात मनातून, आणि त्यामुळे पैसे मॅनिफेस्ट, म्हणजे पैसा यायला लागतो. काहीतरी ऑप्शन्स निघतात समोरून, पैसा मिळण्याचे मार्ग निघतात, असं होऊन जातं. त्यानंतर फक्त डोळे मिटून मेडिटेशन करायचं. तुम्ही पण करून बघा आता जस्ट, की पैशाचा पाऊस पडतोय, खूप पैसे पडतायत तुमच्या आजूबाजूने आणि तुम्ही पैशामध्ये बसला आहात. मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत आहेत आयनर क्रेडिटेडची, आणि तुम्हाला हव्या त्या रकमांचे येत आहेत. सो हे जस्ट इमॅजिन करायचं, छान हाऊ इट फील्स. बघून छान वाटलं. आज मिळतात मग तुम्हाला काही ना काही. असं होतं, माझं रोजच होतं. मी हे असे सगळ्यांना करायला ते मीही करते. पण ह्या मेडिटेशन्सनी माइंडसेट चांगला होतो आणि मग पैसा येण्याचे मार्ग समोरून यायला लागतात. म्हणजेच आपल्याला समोरून काम मिळतं, किंवा कुठचे राहिलेले कोणी दिलेले पैसे आपण कोणाला तरी दिलेले असतात ते परत येतात. कारण भावना चांगल्या होतात ना सगळ्या आपल्या, तेही येऊ शकतात. किंवा अचानकपणे कुठून तरी फायदा व्हायचा होतो आपल्याला कधीतरी, असाच तसा होतो. काही कुठच्याही स्वरूपात पैसे मिळायला सुरुवात होतात. आता आपल्या शोचा सगळ्यात लास्ट सेगमेंट, मनाच्या गाभाऱ्यातून. आणि आपल्या ह्या चॅनलचा जी निश आपण म्हणतो, आपल्याला समाजातल्या वेगवेगळ्या प्रांतातले जे माणसं आहेत, लेडीज आहेत, कोणी असू दे, त्यांना काहीतरी प्रेरणा द्यायची आहे. तर तुमच्या मनाच्या गाभाऱ्यातून तुम्ही आपल्या व्ह्युअर्सला काय सांगाल? काहीतरी मोटिवेशनल आयुष्य, तुमच्या लाईफच्या एक्सपिरियन्स मधून काही पण. हो, मनाच्या गाभाऱ्यातून तेच की आयुष्य खूप सुंदर आहे, हसत जगायची गरज आहे. सध्या लोकांच्या चेहऱ्यावर खूप सिरियसनेस असतो, प्रचंड भरलेला असतो. त्याच्याऐवजी हसायला सुरुवात केली तर जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपोआप सॉल्व्ह होतील, आणि डोपामिन पण क्रिएट होईल, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स येणारच नाहीत आयुष्यामध्ये. आणि तेच महत्वाचं आहे. मला हे वाटतं की हसतमुख राहावं सारखं, त्याने खूप फायदा. थँक्यू सो मच मॅम, तुम्ही आज आलात, इतक्या लांबून आलात आणि माझ्या एका फोनवर आलात, त्यामुळे खरंच खूप मनापासून थँक्यू. आणि मला तुम्हाला भेटायची इच्छा होती, हे मी मॅनिफेस्ट केलं होतं. मला मुळात तुम्ही हो म्हणाल असं वाटलं नव्हतं, पण तुम्ही आलात, खरंच खूप मनापासून थँक्यू. थँक्यू सो मच. आणि तुम्ही व्ह्युअर्स, तुम्हाला जर मॅम कडनं कोचिंग घ्यायचं असेल तर मॅमच्या संदर्भातली सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन मध्ये जॉईन करते. मॅम पर्यंत त्याद्वारे पोहोचू शकते.